साक्री तालुक्यात संतापाचा ज्वालामुखी वर्धणे दुहेरी हत्याकांडातील नराधमाला फाशी द्या, हजारो ग्रामस्थांचा यल्गार। मानवतेला काळीमा फासणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने धुळे जिल्हा हादरला। आरोपींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी। साक्री तालुक्यातील वर्धणे व उंभराडी शिवारात 16 मे रोजी घडलेल्या भीषण दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष घटनेत अक्षय सोनावणे आणि जयश्री काकुस्ते या 2 निष्पाप युवक युवतींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या क्रूर प्रकारामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश खैरनार उर्फ भोंदूबाबा याच्यावर पीडित तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर निर्घृण हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या घटनेने संतप्त झालेल्या वर्धणे ग्रामस्थांसह संपूर्ण साक्री तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली। अमोल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांची उपस्थिती होती। मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींनाही तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। तसेच प्रशासनाने वेळेत कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या दुहेरी हत्याकांडामुळे सध्या साक्री तालुक्यात भीती, संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता पोलीस तपास आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे। तालुक्यातील व बांडणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालय येथे येऊन आरोपी भोंदूबाबा योगेश खैरनार याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी निवेदन दिलं व या महाराष्ट्रात भोंदूबाबा प्रकरण जोरात चालू आहे। तसंच या साक्री तालुक्यात अतिशय निष्पाप लोकांना चुकीच्या पद्धतीने या भोंदूबाबाने मारला आहे। चिरंजीव अक्षय सोनवणे हा काही व त्याची मैत्रीण त्या ठिकाणी गेले असताना पूजापाठ केली व त्याला काहीतरी खाऊ घातलं। खाऊ घातल्यानंतर अक्षय सोनवणे याला बेशुद्ध केलं व त्या मुलीला घराकडे भोंदूबाबा सोडत जात असताना अर्ध्या रस्त्यात त्यांनी गाडी थांबवून मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्या मुलीने नकार दिल्यास त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी तिला निर्दोषपणे तिच्याच ओढणीने त्या ठिकाणी तिला फाशी लावली व तोंड बांधून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी फेकलं व तिच्या अंगावर गाडी देखील टाकली। याचाच सर्व नायनाट मिटवण्यासाठी चिरंजीव अक्षय या रात्री 2 वाजेला त्या मठावर गेला भोंदूबाबा व चिरंजीव अक्षय याला देखील चुकीच्या पद्धतीने ठिकठिकाणी त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर केल्या आणि डोक्यात पण चुकीच्या ठिकाणी आपल्या लोखंडी पारने त्याच्यावर वार करून त्याला त्याच ठिकाणी ठार मारलं। एवढंच थांबून तिथं थांबला नाही, त्या प्रेताला त्यांनी गोंटीत भरून दूर अशा ठिकाणी जंगलात त्या ठिकाणी आपण दिवसा देखील जाऊ शकत नाही त्या ठिकाणी त्या पोतडीमध्ये घालून त्याला तिथं नाल्यात फेकलं। वरून गोदड्या टाकून एक झाड, मोठं झाड, सुकलेलं झाड त्या ठिकाणी त्याच्या अंगावर टाकलं आणि त्या ठिकाणी त्याचा जाळण्याचा देखील प्रयत्न दुसऱ्या दिवशी होता, परंतु पोलीस स्टेशनने तात्काळ त्या ठिकाणी शोध घेतला व त्याच जागेवर त्याला सापडवलं। म्हणून सर्व पोलिसांचा देखील आम्ही लवकरात लवकर शोध घेतला, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो। मात्र पुढील तपासासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा न करता आरोपीला कशी फाशीची शिक्षा लवकरात लवकर होईल हीच आम्ही त्यांच्याकडनं आश्वासन घेतलं आहे
आणि आम्हाला देखील या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्या देखील कानावर आम्ही टाकला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या देखील कानावर आम्ही टाकला आहे। पीडित मृतांना घेऊन गुरुवारी त्यांनी आम्हाला वेळ देखील दिली आहे। आम्ही वेळ घेऊन त्यांना देखील भेटणार आहोत आणि आरोपी बोंधूबाबा योगेश खेळणार याला कशी लवकरात लवकर फाशीची शिक्षा भेटेल याच्याशिवाय आम्ही शांत देखील बसणार नाही। एवढं बोलतो, थांबतो। सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावी त्यांचा रिपोर्ट।